सध्या बॅनरबाजीला उधाण आलेला आहे। ठाण्यात मनसेच्या मध्यवर्ती शाखेचा वर्धापन दिन आहे, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जनता दरबार सुद्धा आहे। त्याच्यामुळे ठाण्यात आता एकीकडे जनता दरबार तर दुसरीकडे राज ठाकरेंचं स्वागत, अशा प्रकारची बॅनरबाजी बघायला मिळते। तर एकीकडे ठाण्यामध्ये बॅनर वॉर सुरू आहे, तर दुसरीकडे ठाण्यात मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोन्ही पक्षांचं बॅनरबाजी बघायला मिळते। राज ठाकरे हे ठाण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। काही महत्त्वपूर्ण बैठका राज ठाकरे ठाण्यामध्ये घेतील, तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा देखील जनता दरबार ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी शुभम कोळी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, सध्या ठाणेकरांना जिकडे तिकडे बॅनर बघायला मिळतात, काय अधिकची अपडेट आहे? निश्चित पाहिलं तर उद्या ठाणे शहरामध्ये दोन्ही ठाकरेंचे काही महत्त्वपूर्ण कार्यक्रम जे आहेत ते पार पडणार आहेत। सुरुवातीला आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे पक्षाचा जो आहे तो उद्या ठाण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण असा जनता दरबार पार पडणार आहे। हा जनता दरबार जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या शाखेमध्ये पार पडणार आहे आणि दिवसभर हा जनता दरबार जो आहे चालणार आहे। जनता दरबाराकरिता प्रसिद्ध असणारे नितीन नांदगावकर हा जनता दरबार घेणार आहे आणि याच जनता दरबारचे ठाणे शहरामधील विविध ठिकाणी बॅनर्स जे आहेत ते सध्या पाहायला मिळतात। तर दुसरीकडे पाहिलं तर मनसे मध्यवर्ती शाखेचा उद्या वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त स्वतः राज ठाकरे जे आहेत ते उपस्थिती दर्शवणार आहेत आणि याच राज ठाकरेंच्या उपस्थितीनिमित्त जे आहेत ते शहरामध्ये विविध ठिकाणी जे आहेत ते बॅनर्स जे आहेत ते स्वागताचे लागलेले आहेत। अनेक कार्यकर्त्यांकडून बॅनर्स जे आहेत ते सध्या लावलेले आहेत आणि याचमुळे दोन्ही ठाकरे पक्षाचे जे बॅनर्स जे आहेत सध्या ठाणे शहरामध्ये पाहायला मिळतात। यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये देखील उत्सुकता जी आहे ती निर्माण झालेली आहे की आता उद्या नेमके हे दोन्ही ठाकरे बंधूंचे कार्यक्रम नेमके ठाणे शहरामध्ये कशा प्रकारचे पार पडतात। नक्कीच शुभम, त्याच्यामुळे शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आता ठाकरेंचे दोन्ही ठाकरे बंधूंचे बॅनर बघायला मिळतात। धन्यवाद या माहिती करता।